लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू रुक्मिणीला समजावून सांगत आहे. सिंधू रुक्मिणीला सांगत आहे की आता आपलं नाटक शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. आपल्या नाटकाचा तिसरा अंक सुरू झालेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता खूप तटस्थ अशी भूमिका घेऊन हे नाटक पार पाडावं लागेल. रुक्मिणीला मात्र स्वतःवर कॉन्फिडन्स राहिलेला नाही आहे. रुक्मिणी म्हणते, हे नाटक कसं करावं ना तेच मला कळत नाही आहे. कारण त्या राजश्रीचा चेहरा पाहून मला खूप वाईट वाटतं. मला असं वाटायला लागलं की आता हे नाटक माझ्याकडून होणार नाही आहे आणि मी माझ्या कॅरेक्टरच्या बाहेर जाते की काय अशी शंका मला येते. सिंधू मात्र तिला कॉन्फिडन्स देते आणि म्हणते की असं काहीच होणार नाही. तुम्ही अतिशय छान नाटक करू शकता आणि तुम्ही छान रागवू शकता हे मला माहिती आहे. तुम्हाला फक्त रागवायचं आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित रागवा. सगळं नाटक अगदी छानपणे पार पाडेल. तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. मला तर तुमच्यावर कॉन्फिडन्स आहेच. एक दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा एकदा देवाचं नाव घेऊन या नाटकाला सुरुवात करा. रुक्मिणीने त्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे. आपल्याला हे नाटक काही केल्या करावंच लागणार आहे, कारण आता शेवटचा टप्पा आहे आणि यात जर का आपण कच खाल्ली तर सगळ्या केलेल्या कामावर पाणी फिरणार आहे. त्यामुळं आपण असं करायला नको असा विचार करून रुक्मिणीने हे नाटक तडीपार करायचं ठरवलेलं आहे. त्या दोघी बोलत असतात आणि तेवढ्यात दारात एंट्री झाली आहे, ती म्हणजे राघव आणि मधू यांची. राघव आणि मधू आलेले पाहून आता रुक्मिणीने ठरवलंय हे नाटक आपण पूर्ण करायचं. हे दोघे आलेले दिसताच रुक्मिणीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा टेन्शन आणि राग आलेला आहे आणि ती ताडकन खुर्चीवरून उठते. दाराच्या आत येणाऱ्या राघव आणि मधूला तिने दारातच थांबवलेलं आहे. तुम्हीच घर सोडून गेला होता ना, तर आता घरात येऊ नका असं तिनं सांगितलंय. इकडे मधूच्या हातात काही डॉक्युमेंट आहेत. रुक्मिणीने त्यांना दारातच थांबवून म्हणलेलं आहे की तुम्हाला घरात येण्याचा काही अधिकार नाही आहे. खरं तर तो अधिकार तुम्ही स्वतःहूनच काढून घेतलेला आहे. तुम्हाला मी घर सोडून जाऊ नका म्हणलं होतं, पण तुम्हाला जायचं होतं. जाण्याचा निर्णय तुमचा असला तरी आत घेण्याचा निर्णय मात्र माझा आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला या घरात पाऊल देखील ठेवू देणार नाही असं रुक्मिणीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि या रुक्मिणीचा आवाज ऐकून घरातील सर्व सदस्य एक एक गोळा होत आहेत. रुक्मिणीचा आवाज ऐकून राजश्री देखील आलेली आहे. राजश्री जेव्हा राघवला पाहते तेव्हा तिला खूपच आनंद होतो. ती पटकन जाऊन राघवला मिठी मारते आणि राघवला आतमध्ये चल म्हणते. राघवला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू आत ये. किती दिवस झालं बाळा मी तुझी वाट पाहते आणि कसला चेहरा झालाय तुझा. पुरता सुकून गेलायस. मला तर वाटतंय तू टायमाला खात सुद्धा नसशील. चल आत्ताच्या आत्ता आतमध्ये चल असं म्हणून ती राघवचा हात धरून त्याला आतमध्ये घेते. पण राघवला तर रुक्मिणीने थांबवलेलं आहे. त्यामुळं राघव मात्र जरा देखील हालत नाहीये. राजश्रीच्या लक्षात आलेलं आहे की रुक्मिणी यांना आतमध्ये येऊ देत नाहीये आणि त्यामुळंच राघव आणि मधू दारातच उभे आहेत. राजश्री मात्र राघवला म्हणते, मी त्यांना सांगेल, तू मात्र आतमध्ये ये. आता सण आलेला आहे त्यामुळं तू बाहेर थांबू नको. मला तुझी गरज आहे राघव. मला तुझ्याशिवाय तर अजिबात करमत नाही. माझी काय परिस्थिती झाली आहे ते बघ जरा. आणि आता राजश्रीचा मोर्चा रुक्मिणीकडे वळालेला आहे. राजश्री रुक्मिणीला सांगते की तुम्ही म्हणला होतात ना, राघव आणि मधू यांना मी घरात घेईल, त्यांना मी माघारी आणेल. खरं तर तुम्ही मला तसं वचनच दिलं होतं ना, मग आता तुम्ही यांना दारामध्ये का थांबवलेलं आहे? प्लीज त्यांना आतमध्ये घ्या असं म्हणून तिने कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आहे. तेव्हा रुक्मिणी त्यांच्या समोरून निघून जाते. रुक्मिणी गेल्याचं पाहून राजश्रीने राघव आणि मधू यांना घरामध्ये घेतलेलं आहे. राघव आणि मधू आता आतमध्ये आलेले आहेत आणि रुक्मिणी हॉलमध्ये जाऊन बसलेली आहे. तिचा चेहरा पडलेलाच आहे आणि चेहऱ्यावर थोडासा राग देखील आहे. दोघेही आत आलेली गोष्ट तिला मात्र पटलेली नाही. राजश्रीने त्यांना आतमध्ये आणलंय, पण रुक्मिणीने आता त्यांना पुन्हा प्रश्न विचारलाय की तुम्ही कशासाठी आला आहात ते सांगा. कारण तुम्ही स्वतःच्या मनाने गेलेला होता. आता येण्याचं काय कारण आहे ते जरासं सांगा. मधू पण चिडलेले आहे. मधू म्हणते, आम्ही एकदा नव्हे इथं 100दा येऊ शकतो, कारण या घरावर या सगळ्या संपत्तीवर अजूनही राघवचा अधिकार आहे आणि त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. रुक्मिणी म्हणते, तुला काय म्हणायचे ते स्पष्टपणे बोल. तेव्हा मधूने आता डायरेक्ट बोलायला सुरुवात केलेली आहे. मला जरी या घरावर अधिकार नसला तरी राघवला मात्र या घरावर अधिकार आहे आणि राघवचा अधिकार मागण्यासाठीच आज मी या घरामध्ये आलेले आहे. राघवचा या प्रॉपर्टीवर अधिकार आहे ना, तर त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे
यासाठी आम्ही आलेलो आहोत असं तिनं आता डायरेक्ट सांगितलेलं आहे. तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, राघवचा अधिकार तू मागण्याची काही गरज नाही आहे. राघवचा अधिकार राघव स्वतःहून मागू शकतो. तेव्हा मधू म्हणते, की मी त्याची बायको होणार आहे आणि त्यामुळे माझा देखील या प्रॉपर्टीवर हक्क असणार आहे. पण आत्ता तो हक्क मी सांगणार नाही आहे, कारण आत्ता आमचं अजून लग्न झालेलं नाही आहे. पण राघवचा मात्र या प्रॉपर्टीवर हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही त्याला दिलाच पाहिजे, असं डायरेक्ट तिने सांगितलेलं आहे. रुक्मिणी देखील चिडते आणि म्हणते, राघव तुला काय वाटतं ते तुझ्या स्वतःच्या तोंडाने बोललास तर बरं होईल. राघव मात्र शांत असतो आणि तो म्हणतो, मधू जे बोलते ते खरं आहे. मला देखील तेच वाटतं. राघव स्वतःहून काही बोलत नाहीये आणि मधूलाच बोलायला लावतोय हे आता सर्वांना समजलंय. मधू म्हणते, समजलं ना तुम्हाला त्याला काय बोलायचंय ते? आता मी काय सांगते ते ऐका. मी हे प्रॉपर्टीचे पेपर तयार करून आणलेले आहेत. यावर सही करा आणि आत्ताच्या आत्ता ही सगळी प्रॉपर्टी राघवच्या नावावर करून टाका. कारण राघवचा यावर हक्क आहे आणि त्याला ही प्रॉपर्टी मिळालीच पाहिजे असं म्हणून मधूने तयार करून आणलेले डॉक्युमेंट आता तिने रुक्मिणीच्या हातात दिलेले आहेत. रुक्मिणी ते सगळे डॉक्युमेंट पाहते आणि म्हणते, राघव तुला देखील असंच वाटतंय का? हे सगळं याच पद्धतीनं व्हायला पाहिजे अशी तुझी इच्छा आहे का? राघव मात्र तटस्थ भूमिका घेऊन बसलेला असतो आणि काहीच बोलत नसतो. मधू म्हणते, तो काहीच बोलणार नाहीये. मीच त्याच्या वतीनं बोलणार आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता सही करा आणि राघवची प्रॉपर्टी राघवच्या नावावर करा. तेव्हा रुक्मिणीने मोठा बॉम्ब फोडलेला आहे. रुक्मिणी म्हणते, आता या प्रॉपर्टीवर माझाच हक्क नाहीये तर मी काय बोलू? आता या सगळ्या प्रॉपर्टीवर सिंधूचा हक्क आहे आणि हे ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सिंधू म्हणते, तू जे ऐकलं ना सुंदरी, ते खरं आहे. आता या प्रॉपर्टीवर कोणाचाच अधिकार नाहीये. या प्रॉपर्टीवर माझा अधिकार आहे आणि त्यामुळं जोपर्यंत ही प्रॉपर्टी मी स्वतःहून राघवच्या किंवा तुझ्या नावावर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती मिळणं शक्य नाही. मधू म्हणते, तू खोटं बोलत आहेस. तू काही सांगतेस. आम्हाला उडवाउडवीची उत्तरं नको आहेत. आम्हाला फिक्स उत्तर पाहिजे. राघवचा अधिकार जर का राघवला मिळाला नाही, तर मी या घरातून जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि त्यानंतर आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये पाहायला मिळतं, की राघव आणि सिंधू एकमेकाशी बोलत असतात. सिंधू राघवला म्हणत असते, की आता हे नाटक किती दिवस करायचं आहे ते मला कळत नाही आहे. आपल्या आईची अवस्था काय झाली आहे हे समजतंय का राघव तुला? मला वाटतंय हे नाटक आता आपण बंद करूया. राघव म्हणतो, तुला देखील माहीत आहे हे नाटक आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. आईला थोडंसं आपण समजावून सांगूया आणि आत्ता आपण तिला सांगू शकत नसलो तरी हे नाटक संपलं की आईला समजावून सांगूया आणि तिला सांगूया की हे सगळं आपण कशासाठी केलं आहे ते. सिंधू म्हणते, ते जरी खरं असलं तरी तुम्ही घरी नाही आहे त्यामुळे त्यांची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. पहिल्यांदा मी नव्हते म्हणून त्यांची अवस्था बिकट झाली होती आणि आता तुम्ही नाहीत तर त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मला त्यांचं हे रूप पाहू वाटत नाही आहे. त्यामुळं मला वाटतंय आता आपण हे नाटक बंद करून टाकूया. राघव म्हणतो, तू काय बोलतेस तुला कळतंय का? आता हे नाटक शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. मी तुला सांगतोय ना, थोडंसं शांत राहा. आईला थोडा त्रास होतोय तर होऊ दे आणि आता त्याला पर्याय नाही आहे. आपल्याला जे काही करायचं आहे ना, ते केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही हे तुला देखील माहीत आहे आणि मधूला तिच्या सगळ्या पापांची शिक्षा झालीच पाहिजे असं राघव बोलत असतो. तेवढ्यात धाड-धाड दरवाजा वाजलेला आहे. राघव पटकन लपून बसायला जातो, कारण घरातल्या इतर सदस्यांना जर का कळालं राघव घरात आहे तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे राघव दरवाजाच्या मागे लपायला जातो. सिंधू जाते आणि दरवाजा उघडते. दरवाजा उघडते तोच बाहेर रुक्मिणी आलेली असते. तेव्हा राघवसुद्धा सुटकेचा निश्वास सोडतो. रुक्मिणी म्हणते, मीच आहे, काही काळजी करू नका. राघव म्हणतो, कशासाठी आलेला आहात? तेव्हा रुक्मिणी सांगते, की मी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. राघव आणि सिंधू विचारतात, कसला निर्णय? तेव्हा रुक्मिणी सांगते, की ही सगळी प्रॉपर्टी मी सिंधूच्या नावावर करत आहे. कारण मला शंका आहेच, की मधू इथं येणार आणि ती प्रॉपर्टीचा हक्क मागणार. कारण तिचा सगळा डोळा प्रॉपर्टीवर आहे आणि ती खूप हापापलेली बाई आहे हे मला माहीत आहे. त्यामुळं मला हे सगळं करावं लागणार आहे. सिंधूचा खरं तर या गोष्टीला नकार असतो. सिंधू म्हणते, असलं काही करायला नको आहे. रुक्मिणी म्हणते, पण मला मात्र हे गरजेचं वाटत आहे. कारण लवकरच मधू येईल आणि राघवच्या आडून ही सगळी प्रॉपर्टी मागणार याची मला शंका येते. त्यामुळे ही सगळी प्रॉपर्टी मी आत्ताच सिंधू तुझ्या नावावर करून ठेवते. सिंधूला खरं तर प्रॉपर्टी नको असते, पण जे काही चाललेलं आहे त्यासाठी हे गरजेचं आहे असं जेव्हा रुक्मिणी पटवून देते, तेव्हा मात्र ती या गोष्टीला तयार होते. आणि आता तेच डॉक्युमेंट हॉलमध्ये बसल्यानंतर सिंधूने सर्वांना दाखवलेले आहेत. विशेषतः जेव्हा हे डॉक्युमेंट तिने
मधूला दिलेले आहेत तेव्हा मधूच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली आहे. सिंधू तिला दाखवते की आता या घराची मालकीण मी आहे. त्यामुळं राघव तुझ्या नावावर काहीच करू शकत नाही किंवा कोणीच तुझ्या नावावर काहीच करू शकत नाही. आणि जेव्हा ते डॉक्युमेंट पाहिले जातात, तेव्हा मधूला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलाय. सिंधू सांगतेय की तुझ्याच राघवनं ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून टाकलेली आहे आणि त्यामुळं तू ज्याला अधिकार द्यायला आलेले आहेस ना, त्याने सगळे अधिकार अगोदरच माझ्या ताब्यात दिलेले आहेत. त्यामुळं आता त्याला काहीच मिळणार नाहीये. तुम्ही भिकारी झालेला आहात, असं डायरेक्ट आता सिंधूने सांगितलेलं आहे. तेव्हा मधू चिडते आणि राघवला बोलायला लागते. इकडे सिंधू मात्र आपण डाव जिंकला या आविर्भावात त्या दोघांकडे पाहत असते. मधू मात्र चिडून अगदी लाल झालेली आहे आणि ती राघवला म्हणते, "हे सगळं राघव तू का केलंस? तुला कळतंय का तू किती मोठी चूक करून ठेवलेली आहेस ती? तू सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करण्याची काहीच गरज नव्हती." राघव म्हणतो, "हो, आता मी केलंय, पण त्यासाठी काहीतरी कारण असल्याशिवाय मी करेल असं वाटतं का तुला?" मधू म्हणते, "नक्की काय कारण होतं सांगशील का मला?" तेव्हा राघव सांगतो, की "कृष्णाने मला एक अट घातली होती आणि त्या अटीनुसारच मी सही केलेली आहे." कृष्णा म्हणते, की "कसली अट? ती पण सगळ्यांना समजावून सांग." राघव म्हणतो, "हो, हो, ते पण सांगणार आहे मी." राघव सांगतो, की "मी हिला डिवोर्स मागितला होता आणि ती म्हणली जर का डिवोर्स पाहिजे असेल, तर ही सगळी संपत्ती माझ्या नावावर केली पाहिजे. तरच मी डिवोर्स पेपरवर सही करणार आहे. आणि मला तिच्यापासून डिवोर्स पाहिजे होता म्हणून मी सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून टाकली." मधू चिडते आणि म्हणते, "बरं ते ठीक आहे. मग ते डिवोर्स पेपर कुठे आहेत ते दाखव." राघव म्हणतो, "पण त्या डिवोर्स पेपरवर तिनं सहीच केली नाही. पहिल्यांदा ती मला म्हणाली होती की डिवोर्स पेपरवर मी सही करेल, पण त्यानंतर मात्र तिने तिचा शब्द बदलला." हे ऐकल्यावर तर मधूला अजूनच पश्चाताप झालेला आहे आणि मोठा संताप आलेला आहे. राघव असं काही करू शकतो या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नव्हता, पण दिसतंय ते तर खरं आहे. राघवने असं काही करून ठेवलंय की आता त्यातून बाहेर पडणं अशक्य झालेलं आहे, हे मधूला समजलंय. आणि राघव मधूला म्हणतोय, की "मला फक्त तुझं प्रेम पाहिजे होतं आणि त्या प्रेमाखातीरच मी हे केलेलं आहे. आपल्याला ही प्रॉपर्टी, इस्टेट काहीसुद्धा नको आहे. आपल्याला एकमेकाचं प्रेम पाहिजे आहे ना, आपण तर ते मिळवलेलं आहे. यांनाही सगळी प्रॉपर्टी वगैरे पाहिजे तर असू दे. आता फक्त हिच्यापासून डिव्होर्स कसा मिळवायचा ते मला कळत नाहीये, पण ते देखील मी लवकरात लवकरच मिळवेल." राघवचं हे सगळं ऐकून मधू मात्र पुरती चिडलेली आहे. "राघव, तू काय करून ठेवलंयस ना, हे तुला कळत नाही का?" असं ती बोलते तेव्हा सिंधू मात्र खळखळून हसायला लागते. ती म्हणते, की "आता मात्र तुझं चांगलं माकड झालेलं आहे. आता तू घर का ना घाट का अशी तुझी परिस्थिती होऊन बसलेली आहे मधू. तू सगळं हरून बसली आहेस, प्रॉपर्टी आणि राघव दोन्ही पण. आणि हा डाव मात्र मी जिंकलेला आहे. रत्नपारखीची ही सगळी प्रॉपर्टी आता या कृष्णाची झालेली आहे. आणि तेवढंच नव्हे तर तुला पाहिजे असलेला राघव देखील आता माझा नवरा आहे. कारण मी काय त्याला डिव्होर्स देणार नाहीये. प्रॉपर्टी आणि राघव दोन्ही पण मी जिंकून बसलेले आहे आणि तुला मी कायमचं हरवून टाकलेलं आहे." असं म्हणून तिने तिच्याकडं बोट करून बोलत असते आणि खळखळून हसत असते. राजश्री हे सगळं काही पाहत असते. राजश्रीला मात्र चाललेला प्रकार अजिबात पटत नसतो. कारण कृष्णाने मोठा डाव साधलेला आहे असं तिला वाटत असतं आणि त्यामुळं ती चिडून कृष्णाच्या दिशेनं जाते आणि कृष्णाच्या समोर उभी राहून तिच्या सणसणीत मुस्काडा ठेवून देते. सर्वजण हा प्रकार पाहतच राहतात. कारण राजश्री शक्यतो असं कधी कोणाला मारत नसते, पण तिचा राग आता टोकाला गेलेला आहे हे सर्वांना समजलेलं आहे. राजश्री पुरती चिडलेली पाहून रुक्मिणीसुद्धा थोडीशी हादरून जाते. घरातल्या सर्व सदस्यांना तर मोठा धक्काच बसलाय. कारण आता घरामध्ये वादळ आलेलं आहे हे सर्वांना समजलंय. राजश्री चिडते आणि म्हणते, "शेवटी तू तुझं खरं रूप सर्वांना दाखवलंसच. तुला जे करायचं होतं ते तू केलेलं आहेस. तू प्रॉपर्टी आणि राघव यांना जिंकलेस असं तुला वाटतंय, पण तसं काहीच झालेलं नाहीये. हे तुला मिळत असलं तरी खरं सुख जे आहे ना, ते तुला आयुष्यात कधीसुद्धा मिळणार नाही." राजश्रीला खरं तर मधूचं वाईट वाटतंय. ती मधूच्या बाजूनं बोलत असते आणि म्हणते, "खरी जिंकलेली आहे ना, ती मधूच जिंकलेली आहे. कारण राघवचं प्रेम तिने जिंकलेलं आहे." हे सगळं पाहून रुक्मिणीला वाटत असतं, की आत्ताच्या आत्ता आपण खरं सांगावं, पण आत्ता नाटक बंद करता येणार नाही. त्यामुळे ती शांत बसलेली असते. आणि त्यानंतर राजश्री मधूच्या बाजूनं जाते आणि मधूला म्हणते, की "जे काही झालंय ना, त्यासाठी मला खरं तर तुझी माफी मागू वाटतेय. या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्यावर खूप अन्याय होतोय," असं ती मधूला म्हणत असते.
रुक्मिणीला मात्र राजश्रीचा खूप राग आलेला असतो, कारण तिने एकतर सिंधूच्या कानाखाली मारलेले असते आणि आता ती मधूच्या बाजूनं बोलत असते. मधूला ती म्हणत असते, की "या सगळ्या झालेल्या गोष्टीबद्दल मी तुझी माफी मागते, कारण या घरामध्ये तुझ्यावर खूप अन्याय होत आहे. जे सगळं तुला मिळायला पाहिजे, ते सगळं चुकीच्या माणसाला मिळतंय. पण मी काही करू शकत नाहीये. मी तुझी माफी मागू शकते." असं म्हणून ती तिची माफी मागत असते. राघव म्हणतो, "आई, जे झालंय ते होऊ दे. आता आपण यावर काही विचार करायची गरज नाहीये." मधूला मात्र झालेला प्रकार खूपच वाईट वाटलेला असतो. कारण तिला वाटत असतं, की ही सगळी प्रॉपर्टी तर खरं आपल्याला मिळायला पाहिजे, पण कृष्णाने जी चाल चाललेली असते त्यामुळे आता काहीच करता येत नसतं. पण हा सगळा प्रकार पाहून आता राघव मात्र चिडलेला आहे, असं नाटक करतो आणि मधूला तो म्हणतो, "मधू, आता या ठिकाणी आपण थांबायला सुद्धा नको. आता माझ्या डोक्यात काय आलंय ना, ते मी कोणाला सुद्धा बोलून दाखवणार नाही. चल, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊया." असं म्हणून तो मधूला बोलत असतो. मधू म्हणते, "आपण कुठे जायचंय ते तरी सांग आता." राघव म्हणतो, "आता मी तुला सांगतो ना, तेच आपण करायचं. चल तू माझ्याबरोबर." असं म्हणून त्याने मधूचा हात धरलेला असतो आणि तो मधूला बाहेर ओढून घेत जात असतो. सर्वजण पाहतात, की नक्की राघवला काय करायचं असेल आणि त्याला रुक्मिणी थांबवण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर राजश्रीसुद्धा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण राघव म्हणतो, "आता मला कुणी जरी थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील मी थांबणार नाहीये. आता माझ्यावर एवढा अन्याय झालेला आहे, मधूवर एवढा अन्याय झालेला आहे ना, तर आता आम्ही काय करतो ना ते बघा. आता आम्ही आमचं आयुष्यच संपवून टाकतो." असं म्हणून राघव मधूचा हात धरून त्यांच्या रूममध्ये चाललेला असतो. मधूला देखील कळत नाही, की आता राघव काय करणार आहे. राघव प्रचंड चिडलेला आहे, हे मात्र तिच्या लक्षात आलेलं असतं. राजश्री म्हणत असते, की राघव आणि मधू आतमध्ये चाललेले आहेत. ते जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील. त्यांना आत्ताच्या आत्ता थांबवा. मात्र रुक्मिणी तिचा हात धरून तिला थांबवत असते. राघव आता त्यांच्या रूममध्ये आलेला आहे आणि राघव काहीतरी शोधतोय. मधू त्याला थांबवते आणि म्हणते, "तू काय करतोयस? तुला कळतंय का तुझं काय चाललंय ते?" राघव म्हणतो, "माझं काय चाललंय ते मला चांगलंच कळतंय. आता यांना आपल्या प्रेमाविषयी काहीच वाटत नाहीये. आपण जगलो काय आणि मेलो काय काहीच वाटत नाहीये ना, तर आपण यांना आता मरून दाखवूया. आपलं प्रेम खरं आहे दाखवण्याचा हा आता एक शेवटचा उपाय आपल्या हातामध्ये उरलेला आहे. त्यामुळं आपण यांना मरूनच दाखवूया मधू." असं म्हणून तो मरायची तयारी करायला लागलेला आहे. हे जेव्हा मधूच्या लक्षात येतं, तेव्हा ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. "राघव, हे आपल्या घरचे आहेत. आज नाहीतर उद्या ते सगळं विसरून जातील. सगळी परिस्थिती आपल्या हातात येईल. कंट्रोलमध्ये येईल. तू स्वतःला कंट्रोल कर." असं ती त्याला सांगत असते. पण राघव मात्र काही ऐकत नसतो. राघव काहीतरी शोधत असतो हे तिच्या लक्षात आलेलं आहे. ती राघवला म्हणते, "राघव, मी तुला काय बोलते तुला समजतंय का? आणि तू काय शोधतोयस? तुला काय पाहिजे आहे?" राघव मात्र इकडं-तिकडं काहीतरी वस्तू शोधतोय आणि तो आपण मरणार आहे असं आता फिक्स ठरवूनच बोलत आहे, हे मधूच्या लक्षात आलेलं आहे. राघवला ती म्हणते, "राघव, तू असा डोक्यात राग घालून घेऊ नको. परिस्थिती जर का हाताबाहेर गेली तर आपण काहीच करू शकणार नाही." राघव मात्र म्हणतोय, की "आता मी यांना मरूनच दाखवणार आहे." आणि राघवने एक रॉकेलचं कॅन आणलेलं आहे आणि त्यातनं रॉकेल तो स्वतःच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मधू जेव्हा हे पाहते, तेव्हा तिला तर मोठा धक्काच बसतो. "मधू, आत्ताच्या आत्ता हे रॉकेल तुझ्या देखील अंगावर ओतून घे आणि आता आपण पेटवून घेऊया आणि या जगातून संपूया. त्याशिवाय यांना समजणार नाही, की आपलं प्रेम किती खरं आहे. जगून जर का आपण एकमेकाचे होत नसेल, तर मरून आपण एकमेकाचे होऊया." असं तो बोलतोय आणि इकडे राजश्रीला मात्र मोठा धक्का बसलाय. राजश्री जोरजोरात ओरडते, रडते आणि "मला सोडा" असं म्हणते. पण रुक्मिणी मात्र तिचा हात धरून तिला जाऊ देत नाहीये. ऋतुजा म्हणते, "अहो, तुम्हाला कळतंय का? तुम्ही का थांबवताय त्यांना? अहो, तिकडं राघव काहीतरी स्वतःच्या जीवाचं करून घेईल आणि मग काय करणार आहात तुम्ही? सोडा ना त्यांना." असं म्हणून ऋतुजा देखील तिला सोडायला लावते पण रुक्मिणी मात्र तिला सोडत नाहीये. रुक्मिणी म्हणते, की "नाही, नाही, तो काही करणार नाही. काही काळजी करू नका तुम्ही." रुक्मिणी जेव्हा असं म्हणते, तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसलाय. रुक्मिणी नक्की काय बोलते हे सर्वांना कळेना गेलंय. राघव कसं काय करणार नाही? अहो, राघव रागाने तिकडे गेलेला आहे ना, तो काही कसा करून घेणार नाही? असं ऋतुजा विचारते. सिंधूला मात्र मोठा धक्का बसलाय. कारण रुक्मिणी सर्व काही रागात बोलायला पाहिजे, ते अगदी त्रस्त होऊन बोलते आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव हे स्पष्ट दाखवतायत, की रुक्मिणीला मात्र झालेल्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटत नाहीये. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की राघवने अंगावर रॉकेल ओतून घेतलेलं असतं आणि तो आता मधूला म्हणत असतो, की "तुझ्या हातात असलेलं ते जळकं लाकूड आत्ताच्या आत्ता माझ्याकडे दे आणि आपण एकमेकाला पेटवून घेऊया." आणि तेव्हा मधूने त्याला जोरात धक्का दिलेला असतो आणि मधूने मधूचं खरं रूप दाखवून दिलेलं असतं.
तुला मरायचं असेल तर मर. मी मरण्यासाठी रत्नपारखींच्या घरामध्ये आलेले नाही आहे. आजपर्यंत मी तुझ्यापेक्षा जास्त प्रेम केलं आहे ते या घरावर, या प्रॉपर्टीवर, या सत्तेवर. मला या घराची सत्ता आणि प्रॉपर्टी पाहिजे आणि ती काय मेल्यावर मिळणार आहे का? तुला मारायचं असेल तर तू मर. हे घे लाकूड आणि स्वतःला पेटवून घे, असं म्हणून स्वतःचं खरं रूप तिनं जेव्हा दाखवते, तेव्हा तिच्या रूमचा दरवाजा उघडतो आणि आतमध्ये एंट्री करते ती खरी-खुरी सिंधू. सिंधू मूळ रूपात आलेली आहे आणि सिंधूने मधूच्या समोर येऊन तिचं खरं रूप सर्वांना दाखवून दिलेलं आहे आणि तिच्या सणसणीत मुस्कानात ठेवून द्यायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा हे सर्व काही मधू पाहते, तेव्हा मधूला मोठा धक्का बसलाय. कारण तिला कळलंय की आपल्याला काय पाहिजे होतं ते आता रत्नपारखी कुटुंबियांच्या सर्व घरच्यांना समजलेलं आहे आणि त्यामुळे आता आपण या घरात राहू शकणार नाही हे देखील तिला कळलेलं आहे. आता तिला कसं हाकलून देतील ते आपल्याला उद्याच्याच भागात पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक